श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही सतत कर्जात अडकत असाल आणि काही केल्याने तुम्हाला कर्जातून सुटका मिळत नसेल, तर श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्तांनी तुम्हाला काही कर्जमुक्तीचे मार्ग सांगितले आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला हा मंत्र दिला आहे. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमची नक्कीच कर्जातून मुक्तता होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सतत कर्जात अडकताय, दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती मिळवा. आजचा व्हिडिओ आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कर्जमुक्ती अनिवार्य आहे. अनेकदा काही लोकांना कितीही मेहनत केली तरी कर्ज फेडता येत नाही. काही वेळा परिस्थिती अशी असते की एक कर्ज संपते तर दुसरे कर्ज सुरू होते. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो, आर्थिक अडचणी सतत जाणवतात आणि आयुष्याचा आनंद कमी होतो. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर घाबरू नका. श्री गुरुदत्तांच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणीच्या आचरणाने कर्जमुक्ती सहज मिळू शकते. फक्त त्यासाठी तुमच्या भगवंतावर दृढ विश्वास असायला हवा. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी स्वामी चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव श्री स्वामी समर्थांची आणि श्री दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त व्हावं. स्वामी समर्थांच्या आणि श्री गुरुदत्तांच्या शिकवणीमध्ये लौकिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्हींसाठी मार्गदर्शन आहे. कर्जात अडकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पूर्वसंचित कर्म, काही वेळा पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील चुकींच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढतो. दत्तगुरूंच्या उपासनेने हे कर्म क्षीण करता येते. निष्कारण खर्च आणि नियोजनाचा अभाव, अयोग्य आर्थिक सवयींमुळे कर्ज वाढते. दत्तगुरूंच्या तत्वज्ञानानुसार साधेपणा आणि संयमाने जीवन जगणे आवश्यक आहे. हौस आहेत, छंद आहेत आणि त्या पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्यासाठी नियोजन हवं. पैशाचं नियोजन अतिशय महत्त्वाचं. पितृदोष किंवा अनिष्ट ग्रहांचा प्रभाव, काही वेळा घरात पितृदोष असल्यास किंवा आपल्यावर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव असल्यास कर्ज वाढत जाते. दत्तगुरूंच्या कृपेने हा दोष दूर होऊ शकतो. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव, जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर धनलाभ होण्याऐवजी हानीच होते. धनप्राप्ती झाली तरी त्या धनाचा उपयोग आजारपण, अतिरिक्त खर्च यासाठी होत असतो. श्री दत्तगुरूंच्या साधनेने घरात सकारात्मकता येते. आत्मविश्वासाचा अभाव, आर्थिक निर्णय घेताना जर भीती असेल, असमंजस भाव असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते. दत्तगुरूंची उपासना आत्मविश्वास वाढवते. कर्जमुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तगुरूंच्या कृपेचा मार्ग अवलंबला तर आपण कर्जमुक्त होऊ शकतो. त्यासाठी काय करावे लागेल ते पाहूयात. श्री दत्तगुरूंची प्रार्थना आणि जप. कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दररोज दत्तगुरूंचे नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी आहे. श्री गुरुदेव दत्त या नामाचा नित्य जप केल्यास कर्जाचा भार हलका होतो. याशिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्यास दत्तगुरूंची विशेष कृपा होते. गुरुचरित्रातील 11व्या अध्यायाचे वाचन. श्री गुरुचरित्रातील 11व्या अध्यायाचे वाचन केल्याने दत्तगुरूंची कृपा होऊन कर्जमुक्ती होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. दत्तगुरूंच्या मंदिराला भेट द्या. दर गुरुवारी शक्य असल्यास दत्तगुरूंच्या मंदिरात जावे. तिथे श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करावी. हे गुरुराया, मी तुमचा भक्त आहे. मला जमेल तशी मी माझ्या परीने तुमची वेडीवाकडी भक्ती करतो किंवा करते. माझ्या आर्थिक अडचणी दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या आणि कर्जमुक्त होण्यासाठी माझ्यावर कृपा करा. तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. मला तुमचाच आधार आहे. तुमच्याशिवाय कोणीही मला यातून तारू शकत नाही. दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर चिंतामणी गणपतीला गूळ आणि दुर्वा अर्पण करणे ही शुभ मानले जाते. गुरुवारचा उपवास आणि दत्तगुरूंची सेवा. जर कर्जाचा भार खूप वाढला असेल तर कमीत कमी 21 गुरुवार उपवास करावा. उपवासाच्या दिवशी केवळ फळाहार घ्यावा आणि संध्याकाळी दत्तगुरूंची पूजा अर्चा करावी.
श्री गुरुचरित्र 11वा अध्याय वाचावा व श्रीपाद अष्टक किंवा श्री नारद विरचित दत्त स्तोत्र म्हणून उपवास सोडावा. यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज कमी होऊ लागते. दत्तगुरूंच्या श्री गुरुचरित्राचे पारायण. श्री दत्तगुरूंच्या गुरुचरित्राचे वाचनाने आर्थिक संकटावर मात करता येते. विशेषतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन फार प्रभावी असते. 7 दिवसात पूर्ण ग्रंथ वाचल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा मिळते. आर्थिक शिस्त आणि संयम जीवनात असणे गरजेचे आहे. संयमी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर त्यावर नियंत्रण ठेवावे. पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा आणि उधळपट्टी टाळा. तर मंडळी, हे आहे कर्जमुक्तीचे उपाय. आणि तुम्ही हा जर मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तरीही तुमची अचानक आश्चर्यकारक कर्जातून मुक्ती होईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे
असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपा